रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. जेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांना मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनामध्ये मुंबईत त्यांना यावं लागतं. शिवसेना त्यांना कळत नाही, कारण चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व हे राज्यामध्येच असतं. प्रादेशिक पक्षाची मुख्य कार्यालय ही राज्यामध्ये असतात, दिल्लीत नसतात. चंद्रबाबू नायडू दिल्लीत जात नाही त्याच्या पक्षाचं काम ठेवून, किंवा इतर जे पक्ष आहेत. आता यांचे मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना जावं लागतं. आता ते दिल्लीत का जातात व दिल्लीत का गेले, आता मी तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्याच्या मागे काय नाही. तुम्हाला मागच्या तारखेला माहित असेल 2 दिवसापूर्वी ते अमित शहाना भेटले आणि आता ते मोदींना भेटले. जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तस तसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात. प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती. त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल. हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाही, हे आता सगळ्यांना माहिती. आणि तसा प्रकार प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल, हे आता सगळ्यांना माहिती आहे. आणि आता भारताच्या संदर्भात, भारताची लोकशाही, भारताची न्याय व्यवस्था, भारताचं संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाली. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातलं हे शिवसेनेचं राजकीय प्रकरण महत्वाचं. तुम्ही कशा प्रकारे लोकांचे पक्ष फोडता, कशा प्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंगड्या उडवता, या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते. आणि म्हणूनच काल किंवा परवा तुम्ही म्हणता येते एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले. अमित शहा उद्या मुंबईत, तुमचा संपला विषय सांगा कोणाला. आमचा अजूनही न्याय व्यवस्थेवरती विश्वास. भगवान के जे घर देर होती है अंधेर नाही होती ते का म्हणतात बरं का. ठीक आहे, तारखा न तारखा पडलेल्या आहेत. पक्ष चोरला, एक निवडणूक चोरली, बर बहुमत चोरलं, ते सगळं जरी असलं तरी सुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 100 पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य हे सगळ्यात मोठं पुण्य या महाराष्ट्राला मिळालेलं पुण्य. तुम्हाला ते पुण्य चोरता येणार नाही. तुम्हाला सत्य आणि न्याय समोर ठेवून न्याय करावा लागेल. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी कितीही बेडूक मारल्या तरीही मला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी, संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्याय करावा लागेल. नाहीतर या देशातील 140 कोटी जनतेचा विश्वास न्याय व्यवस्थेवरचा पूर्णपणे उडून जाईल. आज उडालेलाच आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी छाती पिटली काल या विषयावरती. तारीख जवळ येते, तारीख जवळ येते, कुछ करो. असं वाटतं का आतमध्ये काय होतं ते आम्हाला कळत नाही का.
आतमध्ये काय चर्चा होतात, चर्चा झाल्यावरती बाहेर काय चर्चा होतात, कोण कोणाशी काय बोलतं, या सगळ्या गोष्टी या नवीन युगामध्ये बाहेर येत असतात. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा शिंदेना बगल देताना दिसून येत आहे. कोकणात देखील आता असा सूर उमटतोय. बघा त्यांचं, बघा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे. अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला? डिक्शनरी उघडा मराठी, शब्दकोश मराठीचा उघडा, शब्द रत्नाकर उघडा, बरं का? शिंदेचा पक्ष हा भाजपचं अंगवस्त्र आहे. त्याच्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.